महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अशी कल्पना करा, एखादा शेतकरी सकाळी लवकर उठतो, नेहमीप्रमाणे आपला चहा घेतो आणि शेताकडे वळतो. बरोबर. पेरणीची सर्व तयारी झालेली असते, मजुरांना बोलावलेलं असतं, पण तो शेतावर पोहोचतो तेव्हा तिथे काम पूर्णपणे थांबलेलं असतं. बापरे. कारण हातात एक कागद घेऊन कोणीतरी उभा असतो. तो कागद सांगतो की या जमिनीवर आता कोणतंही काम करता येणार नाही. म्हणजे बघा, त्या शेतकऱ्याने जमीन विकलेली नसते, कोणाकडून कर्ज घेतलेलं नसतं, तरीही रातोरात त्याची स्वतःची जमीन कायदेशीररित्या गोठवली जाते. होय, आणि यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या कोर्टाने हा आदेश दिलाय त्या कोर्टाने या शेतकऱ्याला साधं विचारलेलंही नसतं. अगदी तेच. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच एका अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याला कायद्याच्या भाषेत एकपक्षीय मनाई हुकूम किंवा एक्स पार्टे स्टे ऑर्डर असं म्हणतात. हे कसं शक्य आहे, यामागे कायदे काय सांगतात, हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हा विषय खरोखरच अत्यंत ज्वलंत आहे, कारण मालमत्ता आणि जमिनीचे वाद हे आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेले आहेत. हो ना. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणतीही पूर्वकल्पना नसताना असा थेट कोर्टाचा स्टे येतो, तेव्हा पायाखालची जमीन सरकल्यासारखी अवस्था होते. याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर आपल्याला कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 म्हणजेच दिवाणी प्रक्रिया संहिता 39 रूल 1 आणि 2 अशी एक अत्यंत महत्वाची तरतूद आहे. अच्छा, पण आता हे नाव ऐकायला खूप जड वाटतं. आपण याच्या मुळाशी जाऊया. याचा सोपा अर्थ काय होतो? कारण सामान्य भाषेत लोक म्हणतात की माझ्या जमिनीवर स्टे आलाय. कायद्याच्या परिभाषेत याला तात्पुरता मनाई हुकूम असं म्हटलं जातं. याचा अगदी सोपा गावरान अर्थ सांगायचा तर, जशी परिस्थिती आज या क्षणी आहे तशीच ती पुढेही ठेवण्याचा हा आदेश असतो. याला स्टेटस को असंही म्हणतात. म्हणजे जसं आपण टीव्हीवर एखादा कार्यक्रम पाहत असताना रिमोटने पॉज बटन दाबतो आणि चित्र जिथल्या तिथे थांबतं, अगदी तसंच कोर्ट या आदेशाद्वारे त्या मालमत्तेवर एक प्रकारचं पॉज बटन दाबतं. अगदी योग्य उपमा दिलीत. ते पॉज बटनच असतं. पण आता बघा, याचा सामान्य माणसावर किंवा शेतकऱ्यावर काय परिणाम होतो ते मी सांगते. या आदेशामुळे तो शेतकरी किंवा मालक ज्याचे नाव प्रत्यक्ष 7/12 उतार्यावर नोंदवलेले आहे, तो स्वतःच्याच जागेवर कोणतेही नवीन बांधकाम करू शकत नाही. तो ती जागा कोणाला विकू शकत नाही किंवा कोणाला भाड्याने देऊ शकत नाही. बापरे, म्हणजे स्वतःची जमीन असूनही हात बांधले जातात. होय, तिथे आधीच काही बांधकाम चालू असेल तर ते पूर्णही करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर, जोपर्यंत कोर्ट पुढचा आदेश देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या मालकी हक्कांवर पूर्णपणे बेड्या पडतात. आणि एक छोटी माहिती सांगते, देशातील लाखो प्रकरणांमध्ये केसच्या अगदी सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी अशाच स्टेची मागणी केली जाते. लाखो प्रकरणामध्ये? हे तर खूप मोठं प्रमाण आहे. पण आता बघा, आपण हे जरा सोपं करून समजून घेऊया. जर कोणीही उठून कोर्टात गेलं आणि म्हटलं की मला अमुक एका जमिनीवर स्टे हवाय, तर कोर्ट काय लगेच तो मंजूर करतं? नाही. म्हणजे कोर्ट असे आदेश डोळे झाकून तर देत नसेल ना? कोर्ट काय तपासतं? नक्कीच नाही. न्यायव्यवस्था अशी डोळे झाकून काम करत नाही. अशा प्रकारचा आदेश देण्यापूर्वी कोर्ट अत्यंत बारकाईने परिस्थिती तपासते. यासाठी कोर्ट प्रामुख्याने 3 टप्पे तपासते. ही एक प्रकारची चाळणीच आहे. अच्छा, पहिली चाळणी कोणती? पहिला टप्पा म्हणजे प्रायमा फेसी केस, म्हणजेच प्रथमदर्शनी तथ्य. ज्याने स्टे मागितला आहे त्याच्या केसमध्ये वरवर पाहता जिंकण्या इतका दम आहे का, हे कोर्ट पाहते. म्हणजे जर केस निव्वळ हवेत गोळीबार करणारी असेल, खोटे आरोप असतील, तर कोर्ट पहिल्याच टक्क्यात असा स्टे फेटाळून लावते. अगदी बरोबर. तिथेच तो विषय संपतो. दुसरा टप्पा म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, ज्याला आपण सोयीचे संतुलन म्हणू शकतो. सोयीचे संतुलन म्हणजे कसं? म्हणजे असं की स्टे दिला तर कोणाचे जास्त नुकसान होईल आणि नाही दिला तर कोणाचे जास्त नुकसान होईल, याचे संतुलन कोर्ट करते. ज्याचे नुकसान जास्त आणि अवाजवी होण्याची शक्यता असते त्याच्या बाजूने कोर्ट आपला कल देते. हे खूपच तार्किक वाटतं. आणि यातला तिसरा टप्पा? तिसरा टप्पा आहे इरिपेरेबल इंजुरी, म्हणजेच न भरून येणारं नुकसान.
कोर्ट हे तपासते की जर आज आपण स्टे दिला नाही तर असे काही नुकसान होईल का ज्याची पैशात भरपाई होऊ शकत नाही? हे थोडं उदाहरणासह समजून घेऊया. म्हणजे समजा एखाद्या शेतातील उभं पीक कापलं जाणार असेल तर ते पैशाने भरून काढता येईल. हो. पण जर तिथे एखादा 200 वर्ष जुनं वडाचं झाड असेल किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू असेल आणि ती पाडली जाणार असेल तर ती कितीही पैसे दिले तरी पुन्हा तशीच उभी करता येणार नाही. अशा वेळी कोर्ट स्टे देईल, हो ना? अगदी तसंच. पैशाने ज्याची भरपाई होऊ शकत नाही तिथेच कोर्ट स्टे देण्यास प्राधान्य देते. पण इथे एक अत्यंत मोठा गैरसमज आहे जो मला दूर करायचा आहे. कोणता गैरसमज? कारण लोकांचा असा समज आहे की कोर्ट कोणताही आदेश देण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवतेच आणि त्याचे म्हणणे ऐकूनच घेते. हो, आणि हाच तो गैरसमज आहे. नैसर्गिक न्यायाचे तत्व हेच सांगते की दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात. पण याच दिवाणी प्रक्रिया संहितेत ऑर्डर 39 रूल 3 नावाची एक तरतूद आहे. अच्छा. ही तरतूद या नैसर्गिक न्यायाला एक मोठा अपवाद निर्माण करते. साधारणपणे नोटीस देणे अनिवार्य असते, परंतु याच नियमात अशी पळवाट आहे जिथे अर्जदार कोर्टाला विनंती करतो की जर समोरच्याला नोटीस दिली तर तोपर्यंत जमिनीवर मोठं नुकसान होईल. म्हणजे तो रातोरात जमीन विकून टाकेल किंवा झाडं कापून टाकेल? हो, त्यामुळे तो म्हणतो की आधी मला स्टे द्या आणि मग त्याला नोटीस पाठवा. यालाच ॲड इंटरिम इंजंक्शन म्हणजेच एकपक्षीय तात्पुरता मनाई हुकूम म्हणतात. बापरे, हे तर खूपच आश्चर्यकारक आणि धोकादायक आहे. म्हणजे समोरच्याला काहीच माहिती नसताना अचानक त्याच्या जमिनीवर स्टे येतो. आपण यावर पुढे बोलूच, पण त्याआधी एक छोटी आठवण करून देतो. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर म्हणजे हे तर खूपच धोकादायक आहे. याचा कुणीही गैरवापर करू शकतो. यावर सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे का? होय, नक्कीच आहे. सुप्रीम कोर्टाने यावर कडक भूमिका घेतली आहे. आपण 2021 सालच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निकालाचा संदर्भ घेऊया. या केसचं नाव आहे ॲक्वा बोरवेल प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध स्वयंप्रभा. या केसमध्ये नक्की काय घडलं होतं? या केसची पार्श्वभूमी अशी होती की दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीने म्हणजे प्लेंटिफने आईच्या मालमत्तेतील 1/7 म्हणजेच 1/7 वाटप मिळावे म्हणून केस टाकली आणि तातडीने स्टे मागितला. पण तिथे काहीतरी पेच असेल ना? हो ना. तिथेच एका कंपनीचा त्या जमिनीवर अगोदरपासूनच डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणजे विकास करार झालेला होता. ट्रायल कोर्टाने म्हणजेच खालच्या कोर्टाने सुरुवातीला असा एकपक्षीय स्टे द्यायला स्पष्ट नकार दिला. कारण तिथे तिसऱ्याच व्यक्तीचे हक्क गुंतलेले होते. बरोबर, पण हायकोर्टाने मात्र तो स्टे मंजूर केला. म्हणजे हायकोर्टाने त्या डेव्हलपरचे अधिकार पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्याला साधं ऐकूनही घेतलं नाही. होय, आणि म्हणूनच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोचले. शेवटी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की ज्या व्यक्तीचा त्या मालमत्तेत अगोदरच काही हक्क किंवा करार आहे त्याला केसमध्ये पार्टी बनवणे आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्याचे म्हणणे ऐकून घेणे अनिवार्य आहे. समोरच्याला न ऐकता असा स्टे देणे चुकीचे आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने नैसर्गिक न्यायाला महत्त्व दिलं. पण मग माझा प्रश्न असा आहे की जर असे नियम आहेत तर असे एकपक्षीय स्टे मिळतातच केव्हा? यासाठी आपण एक ऐतिहासिक लँडमार्क जजमेंट पाहूया. मॉर्गन स्टँडले म्युच्युअल फंड विरुद्ध कार्तिक दास 1994. या निकालानुसार कोर्टाने काही अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. मी याची एक चेकलिस्टच सांगते. सांगा ना. पहिली अट, स्टे केवळ अत्यंत दुर्मिळ आणि अपवादात्मक परिस्थितीतच दिला जावा. दुसरी अट, जर आजच स्टे दिला नाही तर मालमत्ता विकली जाईल अशी खरोखरची भीती असावी. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिसरी अट, कोर्टाने समोरच्याला नोटीस न देता स्टे का दिला याचे सविस्तर कारण लेखी नोंदवणे अनिवार्य आहे. म्हणजे फक्त तोंडी सांगून चालणार नाही. आणि ज्याने केस टाकलीये त्याने सगळी माहिती प्रामाणिकपणे कोर्टाला दिली पाहिजे ना? अगदी. अर्जदाराने कोर्टासमोर सर्व सत्य परिस्थिती लपवून न ठेवता मांडली पाहिजे. जर त्याने खोटं बोलून स्टे मिळवला तर तो रद्द होऊ शकतो. यासोबतच आपण वेंडर लिमिटेड 1990 आणि दलपत कुमार 1992 या इतर 2 निकालांचाही संदर्भ घेऊ शकतो. या सर्व निकालांनी हेच स्पष्ट केले की नैसर्गिक न्याय महत्त्वाचा आहे. हे खरंच खूप अभ्यासपूर्ण आहे. आज आपण खूप सविस्तर चर्चा केली. आज आपण पाहिलं कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 नुसार कोर्ट स्टे कसा देते. 2021 आणि 1994 सुप्रीम कोर्टाचे ऐतिहासिक निकाल काय सांगतात आणि एकपक्षीय आदेशांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा.
अशीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी आमच्या महसूलशाही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचे काही नवीन विषय असतील तर आम्हाला सुचवा. आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.